आज आपण करणार आहोत वांग्याची सुकी भाजी। बघा, हे छान वांगे आहेत, असे जांभळ्या जांभळ्या कलरचे, आणि हा लसूण टेचून घेतला। तर आता आपण घेऊ वांग्याची भाजी करायला। हे बघा, हे वांगे मी चिरून पाण्यात घातले आणि त्यात थोडंसं मीठ टाकलं। एक 5 मिनिटं असे ठेवले। का मीठ का टाकलं, कारण आहे ना, वांग्यांना हल्ली खूप फवारे मारतात, मग त्या फवाऱ्याचं थोडंसं हे जरा इफेक्ट कमी व्हायला पाहिजे। फवाऱ्यांचा जो काही दुष्परिणाम होईल आपल्या शरीरावर, तो काही प्रमाणात तरी बऱ्यापैकी कमी होईल, म्हणून आता हे छान मी मिठाच्या पाण्यात हे करून घेतलं। आता इकडे मी फोडणीची तयारी केलेली आहे। हे बघा, आता यात टाकू आपण मोहरी। मोहरी तडतडली आहे चांगली। आता टाकू जिरे। आता हा ठेचलेला लसूण। आता हळद। आता ही साधी मिरची पावडर। धना पावडर पण टाकायची बरं का, पण माझी ना करत धना पावडर थोडी संपलेली आहे। थोडंसं काहीतरी गरम मसाला। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत या फोडी। हे छान अगोदर पण वांगी धुवून घेतली, नंतर पण चिरून झालं पण 2 पाण्याने हे करेल। मी मोठ्या मोठ्या धुवून घेतली। मी मोठ्या मोठ्या फोडी करते, कारण आहे ना, आता हे छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये। हे एकदम साधं, काही जास्त हे वापरलेलं वांग तुम्ही करून बघा एकदा, खूप छान लागतं। हे बघा, मीठ मी याच्यात टाकणार आहोत आपण थोडं शिजण्यापुरतं पाणी, आणि मग थोडंसं वांग शिजत आलं की शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत। बघा तुम्ही, इतकं छान वांग होतं ना, आमच्याकडं पूर्वी ना लग्नांमध्ये अशीच वांग्याची भाजी करायची आणि खूप छान लागायची। आणि वांगे पण आहे ना, ते छान जांभळ्या जांभळ्या कलरची मिळालेली, तर छान भाजी होईल नक्कीच। वांग्याला आहे ना, आपण इतर भाज्यांसारखं जास्त परतू नाही शकत। एकदा थोडा त्याला मसाला वगैरे झाला की लगेच पाणी टाकायचं, कारण काय असं वांगे दाट असतात, मग ते शिजत नाही ते असे। बघा, आता मी थोडंसं पाणी टाकलं। आता एवढ्या पाण्यामध्ये आपलं वांगे हे छान शिजून होणार आहे, कारण आपल्याला सुकीच भाजी बनवायची, रस्स्याची नाही बनवायची। माझी धना पावडर संपलेली होती, तर मग मी थोडेसे धने होते घरात, तर त्याची पावडर केली आता ताजी ताजी आणि टाकते। आता मागाशी तेलात टाकायला पाहिजे होती ती, पण हरकत नाही, आता टाकते तरी काही एवढं फारसा फरक पडत नाही। आता आपण टाकणार आहोत, हे बघा, हे अर्ध शिजत आले शेंगदाण्याचं कूट। आणि हा शेंगदाण्याचा कूट आहे ना, थोडा वेळ हा असाच राहू द्यायचा आणि मग नंतर तो मिक्स करायचा। आता आपलं वांग शिजत आलेलं आहे। आपण घालणार आहोत कोथिंबीर, आणि थोडंसं काहीतरी नकळत अंगापुरता रस्सा धरायचा, म्हणजे तो नंतर घेऊन जातो, त्याच्यात मुरून जातो। आता हे वांग आपलं छान शिजले, मऊसूत आणि छान तयार झाले। तुम्ही नक्की करून बघा एकदा। बघा, असं छान हे मस्त वांग तयार झाले। वास पण खूप छान होते, साधं सिंपल आहे। हे बघा, आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊ। मला आहे ना, कढईतच भाज्या ठेवायला नाही आवडत, झाल्या ना की काढून घ्यायच्या दुसऱ्या भांड्यात। आणि कोणतीही भाजी आहे ना, हे बघा, अशी छान जर मन लावून केली ना, ती इतकी देखणी होती ना, आणि देखणी भाजी पाहून आहे ना, न आवडणाऱ्याला सुद्धा खायची इच्छा होते। त्याच्यामुळे भाजी करताना थोडंसं काही काही गोष्टी टेक्निक वापरायचं, आणि ती छान सुंदर देखणी कशी होईल असं बघायचं। चवदार तर होतीच, पण दिसायला पण छान असेल। कसं आहे, देखण्या गोष्टी आपलं लक्ष वेधून घेतात, नाही? हे बघा, आपली अशी छान वांग्याची सुकी भाजी, थोडी लपथपीत अशी छान वांग्याची भाजी तयार झाली। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। रंगही सुरेख आला आणि सुगंधही छान येतो।
तर तुम्ही एकदा करून बघा बरं का. आणि खूप साधं आहे, काही नाही, साधे मिरची, धना पावडर, कोथिंबीर, लसूण आणि शेंगदाण्याचं कूट, आणि इतकी छान झाली आहे भाजी. तर एकदा नक्की ट्राय करा. आणि आजची रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.